आता रणसंग्राम ते रणसंग्राम हे विशेष बातमीपत्र आपण बघूया। तर आजचा रविवार म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे, कारण यूएईत सुरू असलेल्या आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगेल। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांचे क्रिकेटच्या मैदानात हे दोघेही आमने-सामने येत आहेत। आशिया कपचा जर इतिहास पाहिला तर भारतीय संघ पाकिस्तानवर भारी पडलाय, त्यामुळे आता इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सूर्यकुमार यादवचा भारतीय संघ आता उत्सुक आहे। पाकिस्तानने याआधी 12 तारखेला ओमान सोबत झालेल्या सामन्यात विजय मिळवलाय, तर भारतानेही यूएई संघावर 9 गडी राखून विजय मिळवलेला आहे। दरम्यान आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि भारतीय क्रिकेट रसिकांसाठी तर आजचा दिवस म्हणजे विशेष पर्वणी आहे। यूएई मध्ये सुरू असलेल्या आशिया कप मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे आणि सगळ्याच क्रिकेट जगतासाठी म्हणजे संपूर्ण विश्वभरातल्या क्रिकेट जगतासाठी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा असतो। हाय व्होल्टेजचा सामना फक्त भारत आणि पाकिस्तान नव्हे तर जगभरातल्या क्रिकेट रसिकांचं लक्ष या मॅचकडे लागलेलं असतं। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट शिवाजी पार्कहून जोडले गेले आहेत। देवेंद्र, काय माहोल आहे शिवाजी पार्क मध्ये? सौरभ, आपल्याला माहिती आहे की भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना जो आहे तो नेहमीच चर्चेत असतो। यावेळचा सामना देखील अत्यंत चर्चेत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आपण बघतोय की या सामन्याला एकीकडे विरोध होताना पाहायला मिळतोय तर एकीकडे या सामन्याची चर्चा देखील जी आहे ती क्रिकेटमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते। यावेळी मी शिवाजी पार्क मैदानामध्ये क्रिकेटप्रेमी, क्रिकेटपटू, क्रिकेट चाहते आपल्यासोबत आहेत, थेट त्यांच्याशीच बोलूया। मला सांगा, भारत विरुद्ध पाकिस्तान अशा पद्धतीचा आशिया कपमध्ये सामना होतोय, कसं या सगळ्या सामन्याकडे आपण बघता, कारण वेगवेगळी चर्चा जी आहे या सामन्याला घेऊन होती। एक्चुअली देखा जाएगा तो जो इंडिया और वर्सेस पाकिस्तान जो मैच आज के दिन में जो हो रहा है वो एक्चुअली नहीं होना चाहिए। जिस तरीके से अपना जो लास्ट ईयर हुआ था, जो आम आदमी को उन लोग का देश में से जो आतंकवादी अंदर अपने देश के अंदर आए हैं, ताकि जो अपना आम आदमी को जो ऊपर जो हमला हुआ था वो ऐसा नहीं होना चाहिए था। तो ये हम लोग तो इसका अगेंस्ट ही है। ये मैच आज के दिन में जो हो रहा है उसमें हम लोग कोई सपोर्ट नहीं करेंगे। इसमें ज़रा भी उनका इंटरेस्टेड नहीं है ये मैच में, और वो अपना कॉम्पिटिटर है ही नहीं है पाकिस्तान। वो टीम कभी अपने ज़िंदगी में भी अपने साथ कभी जीता गया, गलती से एक बार जीत लिया उन लोग ने वर्ल्ड कप में, कभी जीता ही नहीं है। उनके साथ में मैच लेके अपन क्या करने क्या वाला? अपना कॉम्पिटिटर है, ऑस्ट्रेलिया है, साउथ अफ्रीका है, इंग्लैंड है, ये जैसे टीम के साथ में अपने को खेलना चाहिए। इनके साथ में अपने को ये रहेगा, मैच रहेगा तो वो देखने के लिए मज़ा आता है। अब पिछले बार अपने रहेगा इंग्लैंड का कितना अच्छा मैच हुआ था, जितना भी 5 मैच हुआ था, 5 मैच ऐसा नहीं हुआ था कि टेस्ट मैच जैसा नहीं हुआ था, वनडे मैच जैसा ही हुआ था। तो ये इंडिया वर्सेस पाकिस्तान में तो जरा भी हम लोग इंटरेस्टेड नहीं है। दहशतवादी हल्ले पाकिस्तानकडून केले जात आहेत, त्यामुळे आम्हाला या सामन्यामध्ये रस नाही आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे। मला सांग, तू कसं या क्रिकेट सामन्याकडे पाहतो? आता सरकारने तर मान्यता दिली आहे खेळायला, तर आता बघू काय करतात। म्हणजे याच्या अगोदर पण ज्या लेजंड लीग झालेल्या त्याच्यामध्ये तर इंडियाने तर नकार दिला होता, पण आता सरकारने मान्यता दिली आहे त्याच्यामुळे आता आपण तर काय बोलू नाही शकत, कारण आपला तर विरोधच आहे, भरपूर जणांचा विरोध। आता बघायला गेलं तर आता इंडिया पाकिस्तानचे ज्या तिकीट म्हणजे आल्यात ना ते ऑलमोस्ट मला वाटतं 20-25% सेल झालेत, बाकीचे सेल झाले नाही। त्याच्यामुळे तर मला तर असं वाटत नाही की कोणाला इंटरेस्ट पण असेल याच्यामध्ये। बरं, आणखी काही क्रिकेटपटू आहेत आपल्यासोबत। मला सांग, तू कसं या जो सामना आज दुबईमध्ये पार पडतोय आशिया कपमध्ये त्याकडे बघतोय? तर सध्या तर काही इंटरेस्टच नाही राहिला आहे आधीसारखा। म्हणजे जेव्हापासून लास्ट इयर ते झालं काश्मीरमध्ये तेव्हापासून तर लोक नाकारच देतात आहे। म्हणजे त्यांचं पाकिस्तान किंवा इंडियासोबतच नाही, बाकी कुठलेही देश असतील त्यांच्यासोबत पण म्हणजे त्यांचं हेच चालू आहे की डिसिजन खेळायचं नाही म्हणून। पण ही पण आता जे सामना खेळवतात आजच्या दिवशी तर नव्हता खेळवायला पाहिजे। नक्कीच सौरभ, आपण या सगळ्या क्रिकेटपटू आहेत, क्रिकेट चाहते त्यांच्या प्रतिक्रिया ऐकतोय। अनेक लोकांचा जो आहे तो या क्रिकेट सामन्याला विरोध आहे। अशा पद्धतीचा क्रिकेट सामना जो आहे तो खेळवला गेला नाही पाहिजे असा स्पष्ट विरोधाची भूमिका जी आहे ती या शिवाजी पार्कमध्ये जे क्रिकेटपटू आहेत, क्रिकेटप्रेमी आहेत त्यांच्याकडून व्यक्त होताना पाहायला मिळते। सौरभ, निश्चितच देवेंद्र, पण आता जर आपण बघितलं तर अनेकांच्या देखील तिखट प्रतिक्रिया येतात सुद्धा ज्या पद्धतीच्या घटना घडल्यात, पण आता सामना मात्र होणार आहे आणि हा सामना कायम अटीतटीचाच होत असतो। त्या संदर्भात आपल्याला काही प्रतिक्रिया घेता येऊ शकतात का? कारण हा सामना अतिशय हाय व्होल्टेजचा सामना आहे, पेसर विरुद्ध पेसर, स्पिनर्स विरुद्ध स्पिनर असा हा सामना आहे। तर काय त्यांचं प्रेडिक्शन आहे, कोण जिंकू शकतं, कोण आजच्या सामन्यात भारी पडेल,
हे आपल्याला त्यांच्याकडनं विचारता येऊ शकतं का? नक्कीच आपण हे सगळे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया. मला सांगा, हा जर क्रिकेट सामना खेळला गेला तर यामध्ये कोणाचं पारडं जड वाटतंय? मला मी सांगण्याच माहिती आहे की आता इंडियाचा पार्ट म्हणजे जडच असणार, कारण 99-10 म्हणजे मी तर बोलतो की 90% तर इंडिया चान्स असेल आणि 10% म्हणजे त्यामध्ये काय आहे की आता इंडियाची बॉलिंग बघितली, त्यांच्यामध्ये बॉलिंग बघितली, दोनमध्ये थोडा भरपूर फरक आहे. म्हणजे आता त्यांच्यामध्ये बॉलर्स बघायला गेलं तर एक शाहीन आहे आणि एक रऊफ आहे, पण ते थोडाफार आपल्याला इंडियाला ट्रबल करू शकतो. बाकी अदरवाईज तर मला असं वाटत नाही की कोण ट्रबल करू शकतं. एखादा नवाज मला वाटतो, नवाज म्हणून आहे बॉलर लेफ्ट आर्म, तर तो थोडाफार करू शकतो, पण त्याचे रेकॉर्ड्स बघितले तर एवढे त्यांचे खास नाहीत इंडियाच्या विरुद्ध. त्याच्यामुळे तर मला असं वाटत नाही की इंडिया ते टफ पण देऊ शकतात. तर इंडिया तर मला तर वाटतं की 90% तर वन साईडच मॅच जितेल. बरं, नक्कीच हा क्रिकेट सामना तर आता होतोय, मात्र जर हा क्रिकेट सामना होत असेल तर भारताचंच पारडं जड आहे अशा पद्धतीची भावना देखील या सगळ्या क्रिकेट प्रेमींची आहे. निश्चितच देवेंद्र, धन्यवाद. आपण सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. तर आपण बघतोय की आजचा सामना भारतच जिंकेल यात कुठेही शंका नसल्याचं क्रिकेट रसिकांचं म्हणणं आहे. भारत हा सामना एकतर्फी म्हणजेच वन साइडेड जिंकेल असा विश्वास सगळ्याच क्रिकेट रसिकांना आहे, कारण अर्थात भारताचं पारडं तेवढं जड आहे. भारताची बॅटिंग लाईनअप सुद्धा तितकीच मोठी आहे. ऑलराऊंडर भारताकडे बऱ्यापैकी आहेत, सोबतच पेसर आणि स्पिनर सुद्धा आहेत. त्यामुळे आजचा सामना हा निश्चितपणे भारत जिंकेल ह्याच्यात काहीच शंका नाही. दरम्यान आपण बघतोय की एकीकडे खेळाडूंनी तर प्रयत्न सुरू केलेच आहे आणि दुसरीकडे आता देशभरात आपण बघतोय, कारण आपल्या देशात क्रिकेट म्हणजे एक धर्म आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की आता पूजा विधी सुद्धा सुरू झालेले आहेत. भारतानं आजचा सामना जिंकावा यासाठी संपूर्ण देशभरात पूजा आणि होम हवन आता सुरू झालेलं आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. देवाला आवाहन करण्यात येत आहे की आजच्या सामन्यात सुद्धा आपण पाकिस्तानला धूळ चालणारच आहोत आणि त्यासाठी देवाकडे आशीर्वाद मागितले जात आहेत. आपण बघतोय होम हवन सुरू झालेलं आहे. या क्षणाची एक मोठी अपडेट आपण बघतोय. संपूर्ण देशात आता अशा पद्धतीचं वातावरण आहे. कधी एकदा पाकिस्तान समोर येते आणि पाकिस्तानला खेळाच्या मैदानात सुद्धा आपण कशी धूळ चारतोय हे बघण्यासाठी सगळा देश आता आसुसलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा चारी मुंड्या चित करण्यासाठी जसा भारतीय संघ सज्ज झालेला आहे आणि हे पाहण्यासाठी आता सगळे भारतीय क्रिकेट रसिक सुद्धा सज्ज झालेले आहेत. दरम्यान थेट दुबईतनं आपले प्रतिनिधी विमल मोहन जोड़े गेलेले आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. विमल जी, दुबई में अभी क्या माहौल है, क्या स्थिति है? देखिए एक्साइटेड मैंने कहूँगा, लेकिन मिक्स्ड इमोशंस है. जो लोग मैंने कई लोगों से बातचीत की और कई लोग जो यहाँ पे हैं काफी समय से रहते हैं, वो देखिए 25,000 की कैपेसिटी है दुबई इंटरनेशनल स्टेडियम का, वो तो भर जाएगा. और बहुत सारे टिकट भी बिक गए. कॉर्पोरेट बॉक्सेस के कुछ टिकट थे और बहुत सारे टिकट नहीं बिकने के पीछे बहुत सारी वजह है. जैसे कॉम्बो टिकट बेच रहे हैं आप, इंडिया के साथ मैच अफगानिस्तान पाकिस्तान का, ओमान का भी, पाकिस्तान ओमान का भी मैच आपको देखना है, तो बहुत सारे लोग इसको प्रेफर नहीं करेंगे. वो कई सारी वजह है. लेकिन जो यहाँ पे है, यहाँ भी लोग इस जो मैच है उसका एक तरह से समर्थन नहीं कर रहे हैं और बहुत सारे फैंस ऐसे भी हैं जो कि सुपर एक्साइटेड है. मैंने लुधियाना का एक फैंस है 60 साल के, वो आ रहे थे मैच देखने. एक शांतिप्रिय गोयल है और सुधीर है जो कि सचिन के साथ. तो कई सारे फैंस को मैं मिला हूं, मैंने रिपोर्ट्स भी वहां से भेजी है. तो दोनों तरह का है, मिक्स्ड इमोशंस है. लेकिन वो जरूर है कि दोनों ही, मतलब बात ये है कि दोनों ही ये चाहते हैं कि पाकिस्तान का विरोध जो देख रहा है वो चाहते हैं स्पोर्टिंग तरीके से हो, मैदान पे हम खेले, पाकिस्तान को जबरदस्त तरीके से हराए, आपस में कोई कैमराडरी नहीं दिखे और पूरी दुनिया को स्पोर्ट के मैदान से पूरी दुनिया को संदेश भेजे कि ये एक ऐसी टीम है या एक ऐसी देश से आई है टीम जो कि एक रोग कंट्री के तरह से है, जो टेररिज्म को जो पनाह देता है. लेकिन ऐसे भी हैं जो लोग जो चाहते हैं कि मैदान पे मैच नहीं हो, क्योंकि उनका कहना है आतंक और क्रिकेट एक साथ नहीं चल सकता. तो ये मिक्स्ड इमोशंस है. लेकिन मैच को लेकर जहां तक देखिए, मैच में भारत का पलड़ा जाहिर तौर पे भारी है. सिर्फ इसलिए नहीं कि भारतीय है इसलिए कहा जा रहा है, क्योंकि जो ट्रैक रिकॉर्ड देखिए पिछले 12-13 मैच में आप 10 मैच इंडिया जीते हुए हैं पिछले, और कई सारे आपको, मतलब जो आप टॉप 11 देखेंगे, यशस्वी जायसवाल 11वें नंबर पे आते हैं आईसीसी रैंकिंग में, उनको टीम में जगह नहीं मिली. टीम इंडिया के बेस्ट बॉलर जो सबसे कामयाब बॉलर है हर्षदीप सिंह, उनको प्लेइंग 11 में जगह नहीं मिली है. तो टीम बहुत स्ट्रांग है, जो कि पाकिस्तान की टीम यंग टीम है.
और मैच जो है एक तरफा एक तरह से माना जा रहा है। ज्यादातर जो फैंस देख रहे हैं वो भी, जो फैंस नहीं देख रहे हैं विरोध कर रहे हैं वो भी यही मानते हैं कि फैंस मैच एक तरफा होने चाहिए।